नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा घेतली जाते। याही वर्षी ती 1 डिसेंबरला संबंधित केंद्रावर 1:30 ते 4:30 या वेळेत होणार आहे। दरवर्षी प्रचंड असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे। याही वर्षी तो भरपूर प्रचंड प्रमाणात मिळाला आहे। या ठिकाणी काही नमुना प्रश्नपत्रिका यूट्यूबला भोसले सर जाकले या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी असेच एक नमुना प्रश्नपत्रिका आहे 2018। काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत। पुढील प्रश्न, एका घनाकृती पेटीची बाजू 1.5 मीटर आहे। त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 60 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? 4 गुणांचा आहे। वन साइड ऑफ द क्यूबिक बॉक्स इज 1.5 मीटर. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पॉइंट द आउटर सरफेस of the box at the rate of 60 rupees per square meter. कॉस्ट टू पेंट आहे तर पेंट रंग देणे। घनाकृतीचे पेटीचं पहिल्यांदा एकूण पृष्ठबळ काढलं पाहिजे। घनाकृतीला 6 बाजू असतात, प्रत्येक बाजू चौरसाकृती असतात, समान असते। चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग 6 बाजू असतात म्हणजे 6 बाजू वर्ग। बाजू आहे 1.5, 6 गुणिले 1.5 चा वर्ग 15 चा वर्ग 225, दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी 2.25 गुणिले 6 13.50 चौरस मीटर हे घनाकृतीच्या पेटीचे एकूण क्षेत्रफळ आलं। एका चौरस मीटरला 60 रुपये म्हणून बाहेरून रंग देण्याचा एकूण खर्च 60 रुपयेनं 13.50 ला गुणलं पाहिजे। ह्या दोन शून्या अगोदर दिलेल्या आहे। 6 पंचे 30 ला 0 हाच्याले 3, 6 3 18 3 21 ला 1 हाच्याले 2, 6 1 6 2 8, दशांश चिन्ह या ठिकाणी सुटे दशक शतक तिसऱ्या ठिकाणी आहे। 810 रुपये रंग देण्याचा खर्च। ओके। त्यानंतर कर्ण AC बरोबर वर्गमात 32 सेमी होईल असा काटकोन त्रिकोण ABC काढा। कोण A चे माप मोजून लिहा। कन्स्ट्रक्ट ए राईट अँगल ट्रायंगल ABC whose hypotenuse is AC is equal to √32 सेंटीमीटर. राइट द मेजर ऑफ अँगल A. खरे तर हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे ABC। या ठिकाणी कर्ण वर्गमुळात 72 येण्यासाठी AB बरोबर BC आवश्यक आहे। AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज। AB पण 4 आहे, BC पण 4 आहे, 4 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग 16 16 32। दोन्ही बाजू 4 सेंटीमीटरच्या घेतल्याशिवाय AC कर्ण वर्गमूळ काढल्यानंतर वर्गमुळात 32 येत नाही। त्यामुळं AC बरोबर वर्गमुळात 32 वर्गमूळ काढून दोन्ही बाजूचं। ओके। त्रिकोण ABC मध्ये कोण ABC म्हणजे B हा 90 आहे। या ठिकाणी AB 4 सेंटीमीटर घेतलेले आहे BA आणि बरोबर या ठिकाणी काटकोन करावा लागणार आहे। काटकोन करूनच या ठिकाणी पहा, या ठिकाणी बरोबर या दोन रेषाखंडामुळे काटकोन तयार झालेला 90 मापाचा कोन तयार झालेला आहे। या ठिकाणी ही पण बाजू 4 सेंटीमीटर आहे, ही पण बाजू 4 सेंटीमीटर आहे। ही जोडल्यामुळं या ठिकाणी ABC। ओके। अशा पद्धतीनं पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून AC वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्यांच्या किमती टाकलेल्या आहेत। 16 16 32 AC वर्गाची AC आणि 32चं वर्गमुळात 32 या ठिकाणी। म्हणून या ठिकाणी AC जी आहे ती वर्गमुळात 32 आहे। अशा पद्धतीने हा काटकोन त्रिकोण काढणं गरजेचं आहे। ओके। आणि या ठिकाणी आपल्याला कोण समद्विभुज काटकोन आहे, काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळं साहजिकच 45 45 90 मापाचा आहे। बरोबर हा या ठिकाणी 45 मापाचा कोन आहे। पहा 10 20 30 40 आणि 50 मध्ये 45 मापाचा। ओके। त्यामुळं कोन A 45 अंश। ओके। त्यातला अवयवपाडा आहे फॅक्टराइज 3x वर्ग वजा 75y वर्ग 3x वर्ग वजा 75y वर्ग। 3 सामायिक निघतोय त्यामुळे आत राहिला x वर्ग वजा 25 वर्ग 75। 3 सामायिक काढल्याशिवाय ते विस्तार सूत्रात बसत नाही,
त्यामुळे 3 कंसात x वर्ग वजा 25y वर्ग a वर्ग वजा b वर्ग या सूत्राचा वापर करून पहिल्या कंसात x अधिक 5y, दुसऱ्या कंसात x वजा 5y आणि बाहेर 3 आहे. ओके, हे याचे अवयव आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, विस्तार करा, एक्सपांड m अधिक 2n अधिक 3r कंसाचा वर्ग. या ठिकाणी a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक 2 गुणिले दुसरं पद गुणिले तिसरं पद अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद या पद्धतीचा वापर केला आहे. पहिल्या पदाचा वर्ग m वर्ग, दुसऱ्या पदाचा 2n वर्ग, तिसरं 3r वर्ग, त्यानंतर 2 गुणिले पहिलं गुणिले दुसरं m गुणिले 2n अधिक 2 गुणिले 2n गुणिले 3r आणि अधिक 2 गुणिले m गुणिले 3r. त्यामुळे m वर्ग 2n वर्ग 4n वर्ग 3r कंसाचा वर्ग 9r वर्ग, इथं बेदुनी 4mn अधिक बेदुनी 4 त्रिकोण 12 येणार आणि या ठिकाणी पहिलं तिसरं बेत्रिक 6mr अशा पद्धतीनं. ओके, 2 गुण आहेत. 336.3556 वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढा. या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे 35 56 असे 2 गट आहेत. 35 आणि 56चा 2-2 संख्यांचा गट पाडायचा उजवीकडून डावीकडं. या ठिकाणी दशांश चिन्हाच्या डावीकडं 36चा 2 संख्येचा एक गट आहे आणि 3ला जोडीदार नाही, त्यामुळे एकट्याचा सुरुवातीचा विचार करायचा. अशी कोणती संख्या आहे? 3चा विचार करायचा. 1चा वर्ग 1 हा 3पेक्षा लहान आहे. 2 घेतलं तर 2चा वर्ग 3पेक्षा मोठा होतोय. म्हणून तर 1 गुणिले 1 1 3 गेला 2 1 ने 1 2 1चा भाग लागला. पूर्ण 36 घ्यायचं, गट घ्यायचा पूर्ण 236 झालं. 2 वर 8 घेतल्यानंतरच 8 न गुणायचं. 8 घेतलं तर 8च, 3 घेतलं तर 3च, 4 घेतलं तर 4च, 4 घेतलं तर इथं 4 24 96 होते, किती लहान. 7 घेतलं तर तरी पण लहान. 8 घेतलं तर 28 8 224 म्हणजे 236पेक्षा कमी, म्हणून 8चा भाग लागला. 234 म्हणून 224 गेले, 6 मधून 4 गेले 2, 3 म्हणून 2 गेला 1, 2 2 गेले 0 12 आणि पुढं 35 घेतले, दशांश दिलं पूर्ण 35.